नासिक जिले के मालेगांव में संभाजी ब्रिगेड के प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड़ पर हुए हमले के विरोध में संभाजी ब्रिगेड और अन्य संगठनों की ओर से विरोध प्रदर्शन किया गया। इस दौरान प्रदर्शनकारियों ने आरोपियों के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की। मालेगांव में आज संभाजी ब्रिगेड समेत कई परिवर्तनवादी संगठनों ने सड़कों पर उतरकर विरोध प्रदर्शन किया। ये प्रदर्शन संभाजी ब्रिगेड के प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड़ पर हुए हमले के विरोध में किया गया। मालेगांव के महात्मा गांधी के पुतले के पास बड़ी संख्या में कार्यकर्ता हाथों में तख्तियां लेकर जमा हुए और सरकार के खिलाफ जोरदार नारेबाजी की। प्रदर्शनकारियों ने इस हमले को कायरतापूर्ण और लोकतंत्र विरोधी बताते हुए आरोपियों के खिलाफ कड़ी कार्रवाई की मांग की। महाराज शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे, परंतु मागील आठवड्यात जे काही आपले संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आहेत प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला, त्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आम्ही आज मालेगावात हा निषेध मोर्चा काढलेला आहे, निषेध आंदोलन केलेलं आहे। या आंदोलनात सर्व पुरोगामी विचारांचे सर्व पक्ष असतील, सर्व संघटना असतील, हे आम्ही सामील झालेलो आहोत। व या बीजेपी सरकारला आम्ही विचारतो की हा जो भ्याड हल्ला झालेला आहे तो भ्याड हल्ला या बीजेपीच्या एका पदाधिकाऱ्याने केलेला आहे, त्याचा आम्ही निषेध करतो व त्याला तो अटक तर झालेली आहे, परंतु त्याच्यावरती जास्तीत जास्त कलम लावून त्याच्यावरती मोठा गुन्हा दाखल करावा अशी आम्ही या संघटनेच्या फुले शाहू आंबेडकर विचार या राज्यामध्ये आणि या देशामध्ये पोहोचवत आहेत, हे खरं यांचं दुखणं आहे। आज हा जो पोटे आहे, या पोटेची जर आपण पार्श्वभूमी बघितली तर गुन्हेगारी पद्धतीची अशी पार्श्वभूमी याची आहे आणि अशी लोक पुढे करून भाजप सांगतो की आमचा या हल्ल्याशी संबंध नाही। अरे मग ही अवलाद कुणाची? मला आज या ठिकाणी प्रश्न विचारावासा वाटतो का कोश्यारी, छिंदम, सोलापूरकर, कोरटकर यांनी जेव्हा महापुरुषांविषयी बदनामीकारक वक्तव्य केलं त्यावेळी हे उंदीर कुठल्या वेळात लपलेले होते आणि आजच का जागे झाले? कारण या सरकारने केलेल्या घोषणा, केलेले त्यांनी दिलेले वचन हे पूर्ण करू शकत नसल्याने जनतेचे लक्ष भटकवण्यासाठी हे छपरी हिंदुत्ववादी आज पेशवाई या महाराष्ट्रामध्ये अनुपात आहेत। आणि जोपर्यंत प्रवीण दादा गायकवाड, संभाजी ब्रिगेड अशी विचारधारा या महाराष्ट्रामध्ये राहील तोपर्यंत यांनी पेशवाई आणण्याचं स्वप्न कधीही बघू नये, एवढंच या प्रसंगी सांगून प्रवीण दादा गायकवाडांवर केलेल्या भ्याड हल्ल्याचा पुनश्च आम्ही सर्व फुले शाहू आंबेडकरवादी विचारधारेचे लोक या ठिकाणी तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो।